नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की चंद्रकांत आणि तिलोत्तमा यांच्यात परत एकदा वाद झालेला असतो आणि तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणत असते की ती मुलगी आहे ना, तिला आत्ताच्या आत्ता फोन करा आणि तिला सांगा की इकडे परत यायचं नाही, या घरात तुला कधीही स्वीकारलं जाणार नाही. तिला हवे तेवढे पैसे देऊ आपण, पण तिला इथे परत यायला सांगू नका. माझ्या मुलाच्या आयुष्याशी मी तिला खेळू देणार नाही, मला माहिती. त्या जगन्नाथच्या प्लॅनमध्ये सावलीसुद्धा, ती मुलगीसुद्धा सामील आहे. त्यावर चंद्रकांत म्हणतो, अगं असं काय करते, त्या मुलीचं नाव सावली आहे आणि ती आपली सून आहे. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तिचं आपल्या सारंगबरोबर लग्न झालं आहे आणि तिचा सून म्हणून मी स्वीकार केलेला आहे. आणि तिला असं बोलू नकोस, तिचा अपमान करू नकोस. ती या घरची सून आहे आणि या घरात तिचा आदर सन्मान व्हायला हवा. चंद्रकांतचं असं बोलला ऐकल्यानंतर तिलोत्तमा म्हणते, तुमच्यासमोर काहीही बोला, त्याचा काही उपयोग नाही आहे, मला माहिती. तरी मी का बोलते ना, मला कळतच नाही आहे. सकाळी आता सगळेजण डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेले असतात. तिथे ऐश्वर्या अनिल हे सुद्धा असतात आणि त्यांचं म्हणणं असं असतं, सावली इकडे परत आली नाही तर त्याचा आपल्या बिझनेसवर सुद्धा परिणाम दिसून येईल. म्हणजे मेंढरांच्या घरची सून आता तिथे राहत नाही का, असा प्रश्न मीडियामध्ये येईलच ना चर्चेत. त्यामुळे आपल्या बिझनेसला सुद्धा खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्यावर तिलोत्तमा म्हणते, का आपल्या बिझनेसचा आणि सारंगच्या लग्नाचा काय संबंध आहे. सोहम म्हणतो, पण आई, ती मुलगी घरात आली आणि तुझं आणि तिचं पटलं नाही तर, आणि आज ना उद्या ती घरात येणारच आहे ना, प्रत्येक वेळेला आपण तिला त्रास नाही देऊ शकत. त्यावर तिलोत्तमा म्हणते, नाही, ती मुलगी ह्या घरात परत येणारच नाही, कारण तिला या घरात जी वागणूक मिळाली ना आत्ता, त्यावरून मला असं वाटतं ती या घरात येणार नाही आहे. तिलोत्तमाने सावलीच्या संस्कारांना विकत घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिला पैसे देऊन तिचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण तिला माहिती नसतं की ती जरी पैशाने श्रीमंत असली तरीसुद्धा सावलीसाठी तिचे संस्कार जास्त श्रीमंत आहे. आपल्या संस्कारांसाठी ती काहीही करायला तयार आहे. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तिचं सारंगबरोबर लग्न झालेलं असतं. शिवाय तिच्या बाबांनी तिच्यावर खूप चांगले संस्कार केलेले असतात आणि त्याच्यासाठीच ती सारंगसोबत संसार करायला तयार असते. कुठल्याही कठीण परिस्थितीला तोंड द्यायला तयार असते. काहीही झालं तरीसुद्धा ती तिच्या घरी म्हणजे सारंगच्या घरी परत यायला तयार असते. आणि तिला तुम्हाला असं वाटत असतं की आता सावली काय घरी परत येणार नाही, तिला आपण खूपच खालच्या दर्जाची वागणूक दिलेली आहे, तिचा खूप अपमान केलेला आहे आणि म्हणून ती काय घरी येणार नाही, घाबरून अशीच तिच्या घरी राहील असं तिला वाटत असतं. तेवढ्यात चंद्रकांतला फोन येतो सावलीच्या माहेरच्यांचा आणि तिचे बाबा विचारत असतात की सावलीला घ्यायला कोण येणार आहे. चंद्रकांत म्हणतो, परत एकदा विचारा ना, मला काय विचारत होता तुम्ही. आणि तो फोन स्पीकरला टाकतो. सावलीचे बाबा तिकडनं विचारत असतात की सावलीला घ्यायला कोण येतं आहे. त्यावर चंद्रकांत म्हणतो, हो, आमच्याकडून सोहम आणि बबलू येतील सावलीला घरी नेण्यासाठी. आणि माझं मन मला सांगत होतं सावली इकडे नक्की परत येणार. आणि शेवटी चंद्रकांतचाच विजय झालेला असतो. तिलोत्तमा परत एकदा तोंडावर पडलेली असते. तिच्या अहंकाराची हार झालेली असते आणि सावली परत एकदा आता मेहेंदळ्याच्या घरात येण्यासाठी सज्ज झालेली असते. तर मग बघूया आता तिलोत्तमा सावलीची कशी परीक्षा घेते ते, आणि सावली त्या सगळ्या परीक्षांमध्ये पास कशी होते. हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.